नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आज आपण यूट्यूबला भेटतो मित्रांनो. तर यूट्यूबवर बरंचसं काही चालू आहे सध्या, पण ही सत्यता ते आहे की जे तलाठी, ज्याला तुम्ही ग्राम महसूल अधिकारी विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणता, ते आता MPSC कंबाईन ग्रुप सी मध्ये वर्क झालेले आहे. आणि तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले पण आहेत. पण माझ्याकडे ऑफलाईनला काही ऑनलाईनला जे विद्यार्थी आहेत त्यांनी काही गोष्टी दाखवल्या. त्यांचे फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट तुम्ही आणता, ती प्रिंट घेऊन आले. आणि त्यामध्ये आता जेव्हा तुम्ही आता बघा, मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की कंबाईन ग्रुप सी जे MPSC ची परीक्षा आहे, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यातली ही परीक्षा आहे. जे सी यामध्ये अनेक संवर्ग 153 संवर्ग, त्याच्यामधल्या काही संवर्गामध्ये जाहिरात आली. आता या संवर्गामध्ये जाहिरात आली तशी सुरुवातीला तुम्हाला माहिती होती 5 विभागात आली. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर RTO म्हणतात त्याला, अशा बऱ्याच आले. ज्यांना इलिजिबल आहे त्यांनी फॉर्म भरल्यानंतर प्रश्न आहे की आतापर्यंत जवळपास 13 पेक्षा अधिक संवर्गामध्ये त्याच्यात ऍड झाले. त्याच्यामध्ये त्या ऑटोमॅटिक इलिजिबल ती लोक झाले ज्यांना प्लेन ग्रॅज्युएशन असेल, काही स्पेशलिस्ट असेल त्याच्यासाठी त्या संवर्ग असतील. पण प्रश्न असा आहे की जे तुम्ही ऑटोमॅटिक केलं, तुम्हाला माहितही आहे की एवढ्या आपल्याला 1, 2, 3, 4 अशा अप टू 13 संवर्ग ज्याच्यामध्ये इलिजिबिलिटीसाठी टिक करतात, जवळजवळ 10. 3 नसेल तुमच्यासाठी, 10 असतील संवर्ग. पण हे तुम्ही जेव्हा करता, तुम्ही जेव्हा नेट कॅफे मध्ये गेले, त्या नेट कॅफे वाल्या जे मित्र आहेत, जे तुम्ही जाऊन तिथे फॉर्म भरता, नोकरीचे फॉर्म भरले जातात असं जे म्हणणारे असतात, त्या लोकांनी एकालाच टिक केलं, फक्त तलाठी भरती. का? बाकीच्या वर्गामध्ये काय वेगळा अभ्यासक्रम होणार आहे का? त्याची परीक्षा वेगळी होणार आहे म्हणून असं सांगितलं. कशी होणार आहे वेगळी? सगळ्यांना सांगितलं की कंबाईनच्या परीक्षेमध्ये हे सगळं तिथे एकच परीक्षा घेतली जाणार, मुख्यला विषय वेगळा, पण पूर्व परीक्षा ही कंबाईन आहे. संयुक्त महाराष्ट्र नॉन गॅजेटेड पोस्ट आहे ही, जे एकच होणार आहे हे सांगितल्यानंतर पण तुम्ही जेव्हा त्या नेट कॅफेवर गेले, तिथे फॉर्म भरले आणि त्या व्यक्तीने एकाला स्टिक केलं, हे तुमचं नुकसान झालं, हे तुम्ही मान्य करा. आता याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. जर फॉर्म प्रिंट वगैरे काढली असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली इलिजिबल जेवढ्या पोस्ट आहे तेवढ्या ठेवा ना. नंतरच्या वेळेस अजून वाढणार आहेत जागा, ते ऑटोमॅटिकली असतं. तुम्ही ह्या सगळ्याला सोडलं आणि फक्त ते विलेज रेव्हेन्यू ऑफिसर ज्याला ग्राम महसूल अधिकारी तलाठी एकच टिक केलं आणि बाकीच्या परीक्षा वेगळ्या होणार असं म्हणून सांगितलं. हे सांगू नका. कॅफेवर जात असताना तुम्ही तुमच्या शिक्षकांना, तुमचे मार्गदर्शक आहे त्यांना विचारा. ज्यांना MPSC चे फॉर्म भरतात त्यांना विचारा. मित्रांनो, हे फॉर्म भरत असताना तुमचं त्या पोर्टलवर जाऊन अगोदर तुमचं प्रोफाईल क्रिएट करावी लागते, नंतर फॉर्म भरावा लागतो. फॉर्म म्हणजे ते अप्लाय करावं लागतं. अप्लाय करत असताना इलिजिबिलिटी येते, त्यावेळेस ते चेक होते आणि त्याच्यानुसार तुम्हाला ती सगळी पदं संवर्ग ऍड होतात. त्यावेळेस तुम्ही अप्लाय म्हणा. पण हे फार चुकीचं आहे, चुकलं. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे ज्यांच्यासोबत हे घडलं त्यांचं मात्र नुकसान झालं. म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो, जर तुम्ही या पिंपरी चिंचवड एरियामध्ये असाल, जुन्या सांगवीमध्ये माझं ऑफिस आहे GDC IS अकॅडमी, किंवा तुम्हाला गुगलला माझा नंबर वगैरे दिसेल, किंवा नंबर पण आहे, युट्यूबला पण दिसेल, सगळीकडे आहे, तो तुम्ही एकदा मला फोन करा किंवा तुमच्या जवळच्या शिक्षकांना फोन करा, जिकडे क्लास लावले त्यांना फोन करा, एखादा तुमचा सिनियर असेल ज्याची परीक्षा दिली असेल याच्या अगोदर त्यांना विचारा. विचारून फॉर्म भरा. कारण तुम्ही एक्सपर्ट 100ला 100 प्रश्न सोडवत जरी असाल तरीही तुमच्याकडून एक गलती ते तुमचं नुकसानच करणार आहे. हातातला घास तो निसटून जाणार आहे. म्हणून हे काळजी घ्या. हे काळजीपोटी मी तुम्हाला सांगतोय. कारण आता मी एक इंस्टाग्रामवरती एक रील टाकली मी 2 मिनिटाची. त्यामध्ये अनेक कमेंट आल्या की सर हे माझ्यासोबत पण घडलं, सर मला पण एकच आलेलं आहे, आता मी काय करू शकतो. मित्रांनो, तुमचं ते नुकसान झालेलं आहे, तुम्ही मान्य करा. परत एकदा फॉर्म भरायची डेट आहे 5 ऑगस्ट आहे. तुम्ही या 5 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरू शकता. आणि जे नवीन आहेत त्यांनाही सांगा फॉर्म भरू शकता, काहीच अडचण नाही. पण भरायच्या अगोदर, हा फिल करायच्या, प्रोफाईल बनवायच्या अगोदर बारकावे सारखं. काही ठिकाणी तर ते ज्याला जे तुमच्या अगेन्स्ट क्रिमिनल काही ऍक्शन घेतली का, कोर्टाची काही आहे का, MPSC ने ब्लॅकलिस्ट मध्ये केलं का. एका याच्यामध्ये MPSC ने ब्लॅकलिस्ट केलं हो म्हणून. मी त्याला विचारलं की तुला MPSC ने कधी ब्लॅकलिस्ट केलं? अहो ते सर म्हणे पहिल्यांदाच मी फॉर्म भरतोय. हे असं होतं. हे तुम्ही गोष्टी लक्षात घ्या. ती लोक कोणीतरी तिसराच एखादा शिक्षित नसतो, ज्याला वाचता येत नाही, ते पोरगा ठेवतात आणि ते फॉर्म भरायला त्याला त्याचं मिनिंगही समजत नाही आणि ते तुमचं नुकसान करतं. तुम्ही एकदा स्वतः फॉर्म भरा वाचून,
किंवा तुम्ही कोणाला तरी विचारा आणि फॉर्म भरा. हे फार महत्वाचा विषय आहे, फॉर्म भरणं. असो, काही डाऊट आला तर तुम्ही मला इथे, जसं मी म्हटलं की पिंपरी चिंचवड एरियात आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्याच्या बॅकसाईडला जुन्या सांगवीमध्ये GDC IS अकॅडमी आहे. आपल्या बॅच 2 बॅच फुल झाल्या, तिसरी बॅच आहे. त्याच्यात आपल्याला आता थोडेसे ऍडमिशन राहिले, याच्यानंतर आपण ते पण क्लोज करणार आहोत, कारण आपली स्ट्रेंथ ही संपणार आहे. आपल्याकडचे जे हॉल आहे फुल असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, एक वेळेस आवर्जून भेट द्या आणि या ठिकाणी तुम्हाला जो प्लॅन आहे तोही तुम्हाला त्याच पद्धतीने देतो. तुम्हाला मला हे सांगायचं आहे की 199, 299, 1000 रुपयामध्ये बॅच घेऊन मित्रांनो रेकॉर्डिंग वगैरे तुम्हाला तेवढंच मिळणार आहे जे बाकीच्यांना सोडलेलं आहे. हे सिलेबस समजून घ्या, त्या सिलेबसचा विषय समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे की जिथं कमी दाम मध्ये मिळते त्या ठिकाणची क्वालिटी पण तशीच असते. जो स्वतःवर विश्वास असतो त्याची अमाऊंट कधी कमी नसते. पैशाचा मागे पुढे होऊ शकते, कारण त्याच्याकडे क्वालिटी असते, क्वांटिटी नाही. आणि इकॉनॉमीच्या कॉन्सेप्ट असं आहे की घ्या क्वांटिटी, आपल्याला काय मिळतात पैसे, त्याच्यामधून तुम्हाला फक्त नैराश्य येईल, परत विश्वास बसणार नाही. म्हणून सांगतोय की क्लास संचालक म्हणून अनेक वर्षाचा अगोदरचा अनुभव तुम्ही बघा. यावेळेसचा रिझल्ट माझा खूप चांगला आहे. क्लास 1 मध्ये जवळपास जे MPSCच्या जास्त जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये 6 मुलं आपली झालेली आहेत. त्यानंतर FDA मध्ये पण आपली चांगली मुलं आताचा रिझल्ट मध्ये आलेली आहे. हे सगळ्यांना बारकाईनं आपण त्यांच्याकडे करून घेतलेलं आहे, त्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याकडे 2 प्रकारच्या गोष्टी चालतात. एक हायब्रिड बॅच, जी की तुम्हाला ऑनलाईन डेलीचं सेशन मिळणार आहे, वीकली प्लॅन मिळणार आहेत. हे एकदम प्रॉपर तुम्हाला डेलीचा त्या सिलेबसनुसार तुमच्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या जातील. 1 to 1 कन्व्हर्सेशन, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जे की तुमचा ऐकू पॉवर आहे, तुम्हाला काय समजतं त्यावरती काम आम्ही करतोय, ना की हे सगळेच बसले तुम्हालाही त्याच्यामध्ये भरडलं गेलं असं नाही. त्यामुळे 100 पोरं बसले तर 100 सारखेच असतील अशातला भाग नाही. तुम्हाला काय समजतं त्यावर आम्ही काम करतो. म्हणून दुसऱ्याची बरोबरी करू नका. जे नेहमीच निगेटिव्ह बोलत असतात त्याच्यापासून थोडंसं दूर राहा. ही लोकांचा काहीच तुम्हाला वैयक्तिक जीवनात फायदा होणार नाही. हे निगेटिव्हच असतात, त्याचा नुकसानच होणार आहे. ते तेवढी तुम्ही काळजी घ्या. एवढं बोलतो आणि थांबतो. जसं मी तुम्हाला माझा नंबर इथे या ठिकाणी देतो, 99 60 18 75 95 हा माझा नंबर आहे. या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि कॉल करून तुम्ही एकदा ह्या विषयासंदर्भात बोला की काय अडचण असेल फॉर्मच्या संदर्भात, मी भरून देतो. जवळजवळ आता मित्रांनो मी एकही रुपया कोणाचा फॉर्म भरायला घेत नाही. 350 फॉर्म मी भरून दिले वैयक्तिक. यासाठी मला तुम्ही पाहत असाल गेल्या 2-3 आठवड्यापासून मी रात्रभर जागतोय. माझे तुम्ही चहा प्यायला मी तितक्या लांब दूर जातो का, तर मला झोप येऊ नये. मी फॉर्म भरतोय, लोकांचे डॉक्युमेंट्स मागून त्यांचे मी फॉर्म भरून देतोय. मला कोणाशी घेणं देणं नाही, मी कोणाची 1 रुपया घेतला नाही फॉर्म भरण्यासाठी. माझ्याकडे ऍडमिशन आहे तो विषय आहे. पण मी फॉर्म भरून, तुम्हाला काही काळजी नाही. जर वैयक्तिक असेल तर तुम्ही 5 तारखेच्या अगोदर या, इकडे या. तुमचे फॉर्म भरून देण्यासाठी मी तुम्हाला कोणताही 1 रुपया चार्ज करणार नाही. पण माहिती योग्य भरा, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद.